जय महाराष्ट्र। उद्धव ठाकरे यांचा पक्ष जोरात पुढे जाताना दिसतोय, तर महाविकास आघाडीची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसते। बातमी आहे विधान परिषदेच्या निकालाची। शिक्षक पदवीधर आणि शिक्षक आमदार यांच्यामधली जी ही लढाई होती, या लढाईचा आणि या निवडणुकीचा निकाल थेट हाती आल्यानंतर महाविकास आघाडी आणि ठाकरे यांचे शिलेदार किती मजबूतीने पुढे जातात तेच बघायला मिळतात। मुंबईमध्ये ठाकरेंचे अतिशय विश्वासू आणि जवळचे अनिल परब यांनी दणदणीत विजय मिळवला आहे। पदवीधर मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला, तर शिक्षक मतदारसंघातून अभ्यंकर जे की शिक्षक उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचे अध्यक्ष आहेत, यांनी शिक्षक पदवीधर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवलेला आहे। यावरून असं दिसून येतंय की उद्धव ठाकरे यांच्या हातात अजूनही मुंबई आणि महाराष्ट्रातील जी जनता आहे ती पाठीमागे भक्कमपणे उभी आहे। तर दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांचे जे हे उमेदवार आहेत ते सुद्धा काटेकी टक्कर देत आहेत। आमदार खासदार सर्व गेले असताना सुद्धा ठाकरे मजबूतीने पुढे जाताना दिसत आहेत। येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी की महायुती कोण बाजी मारेल हे कमेंटद्वारे नक्की कळवा व आपला आमदार कोण असेल हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। भेटूयात ताज्या अपडेट्ससह व नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।